आंघोळीसाठी खुंटीवर टांगलेल्या पॅन्टमध्ये शिरलेल्या एका विंचवानं 12 वर्षाच्या चिमुकल्याला दंश केला. या विंचवाचं विष शरीरात पसरल्यानं मुलाची प्रकृती खालावली. मात्र उपचारांती सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील ही घटना आहे. पाहूयात नेमकं काय घडलं. ही धक्कादायक घटना चिमूर तालुक्यातील विहिरगाव मधील आहे. अनुप ईश्वर ढोणे हा 12 वर्षाचा मुलगा 28 जून रोजी आंघोळीसाठी गेला असताना घरातील खुटीवर आपली पॅन्ट टांगली. आंघोळ करून आल्यानंतर त्यानं तीच पॅन्ट घातली. काही वेळातच पॅन्टमध्ये लपलेल्या विंचवानं त्याला दंश केला. तीव्र वेदनेमुळे अनुप मोठ्यानं ओरडताच कुटुंबियांनी पाहणी केली असता पॅन्टमध्ये विंचू आढळून आला. सुरुवातीला घरगुती उपचार करण्यात आले, मात्र विष शरीरात पसरत असल्यानं दुसऱ्याच दिवशी त्याची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबियांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तेथून तातडीनं चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार अनुपला बेंदले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणी दरम्यान त्याचा रक्तदाब पूर्णपणे घसरल्यानं मोजताही येत नव्हता. शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 46% आले होते, तर हृदयाचे ठोके प्रतिमिनिट 150 ते 160 इतके वाढले होते. डॉक्टर बेंदले यांनी तातडीनं उपचार सुरू केले. सलग 3 दिवस अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर अनुपच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. आतमध्ये पोर्चमध्ये आला आणि हॉलमध्ये आला ना, थोडा वेळ थांबलाय, पण तो विचू काही तेव्हा चावला नाही. मग किचनमध्ये आला, जेवण करतो आई म्हणून, तेव्हा चावला. आणि आई जोरात म्हणला आई मेलो म्हणून, असं ना पॅन्ट असा वर केला. वर केल्यावर तो विंचू मला दिसला आणि मी मग त्याला, मला काही सुधारलं नाही. तिथं पायदान होतं, पायदानानं मी मग तो विंचू पाडला. ह्याच्यात स्कॉर्पियन बाईटमध्ये काय होते की याचं हे ऑटोनॉमिक स्टॉर्म तयार होता. सिव्हिअर रिलीज ऑफ कॅटेकोलामाइन होता. त्याच्यामुळं एओर्टा सगळीकडे वॉसोकॉन्स्ट्रिक्शन होते. कार्डियाक आउटपुट कमी होऊन पल्मनरी इडिमा होत होती. याला सगळं त्या पेशंटला पल्मनरी इडिमा, एकदम सिव्हिअर शॉक होता. आपण त्याला जी ट्रीटमेंट लागते, प्रॅझोसिन हे गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. अशा स्कॉर्पियन बाईटमध्ये आपण तुरंत चालू केलं, एक फ्लुइड मॅनेजमेंट केली आणि 3 दिवस ICUत ठेवून त्याला मॅनेज केलं आणि आता हा एकदम बरा झाला आहे.